मुलगी आहे विरहिणी आणि दुसरी मुलगी आहे भूपाळी. महिला मंडळ पटकन बोला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? आता एका गाठ्यातलंय का? हा माना नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? हा. का मृतदैसा शृंगारीला, का गाढव तीर्थी नाणीला, का लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला, किंवा किंवा का खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, बाजून पेरलेलं बी फेल, तसं परमार्थ नसणारं घरानं फेल. आणि पहिली मुलगी विरहिणी आहे, आपल्याला पहिली मुलगी पाहिजे नाही, कारण अभंग भूपाळीचा आहे. पहिली मुलगी संपली. दुसरी मुलगी आहे भूपाळी. कोणती? भूपाळी. तिचं खरं नाव आहे बुद्धी, आणि ती ह्या गावात जन्माला आली. हे गाव आहे पाहेपा शरीराची या गावा. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटमुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि या गावचा कारभारी मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू आहे थोडा. चालू म्हणजे त्याला प्रियशी आहे. कोणला? गेलं बाबा मनाला. आणि त्याची प्रियशी ह्याच गावात राहते, गल्लीतल्या गल्लीत लफडा आहे. तोय राहिला ह्याच गल्लीत आहे, आणि ती राहिला ह्याच गल्लीत आहे, आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. दोघं खाजवा. आणि ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला हिच्या प्रेमात, दोघांनी केला आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती जत्रा होऊ दे. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती 10 फेब्रुवारीला 12वीचा पेपर आहे, 20 फेब्रुवारीला 10वीचा पेपर आहे, होऊ दे. नाही. आणि या दोघांमध्ये तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? गेलं बांबल मन. म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग आता तुम्हाला प्रश्न आहे, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? डोकं खाजवलं तरच कीर्तन, नाही तर काही उपयोग नाही. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळे तिला बाळ होणार नाही. म्हणून 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली, कामात ते तारुण्य आहे. तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. मग सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनातल्या पोरीनो. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. नाही, पोरांच्या बाजूने मी पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कुठून? मिळाली तर धोका देतील ना. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. मुलं धोका देत नाही. आता हिला बसला धोका, ती गेली. आणि पुरीला सांगा मला, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागू देते नाही. मग सांगणार कोणाला? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. डोकं खाजवा. आता आता ही पोरगी लग्नाला आली, बुद्धी लग्नाला आली ह्या गावात. ती वयात आली. आणि पूर्वी असा नियम होता पोरीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता पूर्वी. बाप ज्या मुलाला मुलगी देईल त्या मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता तसं नाही. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावई म्हणून बोकांडी घ्यायचं. आपला जावई व्हायची त्याची लायकी नाही. पण पुरीनं झक मारल्यामुळं काही आपल्याला बोलता येत नाही. आपण फक्त लॉन्स मध्ये तुरा काढायचा. या नालायक हो, गुलाबजांबू खा. कारण मुलींचं वैशिष्ट्य असतं, कोणत्याही मुलीचं. मुलगींमध्ये 2 गुण असतात. ही सायकोलॉजी नीट वाचित जा. मुलीचं वैशिष्ट्य असतं, कोणत्याही मुलीमध्ये 2 गुण असतात. किती मुलगी, कोणतीही मुलगी असू द्या, इन वर्ड स्मार्ट मुलगी कधी स्मार्ट मुलावर प्रेम करीत नाही. आणि मुलगी प्रेम करताना कधी हुशार पोरावर करीत नाही. असं जगात घडणार नाही. हुशार पोराच्या पोरगी नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोरावर करणार. दरिद्री म्हणजे भंगरी.
इरीवरच्या मुठरी चोरीतो, लोकांच्या किबली चोरीतो, मोटरसायकलचे पार्टच खोलून इकितो. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय पाय नट पाहते का तुला. ही पोरगी लग्नाला आली. कोण गेलं मामाला बुद्धी. आणि तिला याच्यात नवरा करायचं ठरलं, याच्यात. आणि याच्यात नवरा केला, याच्यातच. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. थोडं किचकटे. नवरी बुद्धी, नवरा नवरा काम याच्यात. आणि बारीक ऐका, काम शरीरात तयार झाला. पोरपोरी जरा नीट ऐका. काम जर शरीरात तयार झाला तो डोळ्या वाट बाहेर पडतो, डोळ्या वाट. आणि डोळा काहीच करीत नाही. डोळ्याच्या हातात काय नाही. काय करील डोळा? कोणतीही गोष्ट डोळ्याला आवडली तर करीन काय? काय करीन काय? पापणी खाली वर करीन, नाही तर एक बाजू झाकीन. याच्यापेक्षा करीन काय तू? त्याच्या हातात काही नाही, काहीच नाही. मग तो डोळा काय करतो नीट ऐका. ते पाप मनात तयार झालं, डोळ्यात येतं. डोळ्यातून ते पाप मनात जातं. आणि मन इतकं हुशार आहे, मन स्वतःकडे पाप होत नाही, ते इंद्रियाकडे देतं. ज्ञानोबारांची ओवी आहे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विशेष. हा. आणि इंद्रिय माणसाचे एकदा खवळले आणि काम एकदा अंगात संचारला का तुमची विद्वत्ता आणि विद्वत्ता चालत नाही, इथं चालत नाही. माणसं म्हणतात तो फार विद्वान आहे, कधी फापलू शकतो, असं चालत नाही. काम एकदा शरीरातला खवळला का तुमची ज्ञानेश्वरी पाठ आहे आणि रामायण पाठ आहे, शांत बसा, काही घडू शकतो. आता का घडत त्याचं उत्तर ऐका. काम एकदा शरीरातला पिसळला का काम काय करतो ऐका. कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही, कामातूर माणूस कधी जातीचा विचार करीत नाही, कामातूर माणूस कधी नाथ्याचा विचार करीत नाही, कामातूर माणूस कधी शिलाचा विचार करीत नाही, कामातूर माणूस कधी कुळाचा विचार करीत नाही, कामातूर माणूस कधी काळवेळेचा विचार करीत नाही, आणि कामातूर माणूस कधी लाज धरीत नाही. धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, मारिले शंकरा, मारिले केला ब्रह्मयाचा मातेरा, चंद्राची धारा, चंद्राची काय डीजे लावायची गरज. तो काम नावाचा नवरा आहे आणि तो आहे मुलीला करून दिला. काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. जरा जड आहे,
नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना. आणि वासना कशी आहे? 8वा अध्याय म्हणतो, तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो ते गती ते. त्याला अभंग आहे, जन्म घेणे लागे वासना. आता वासनेचा नवरा पार्टीला तगडी आहे. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना आणि तिचा नवरा दंभ म्हणजे सासरा झाला दंभ. आणि आज सगळ्या लोकांना काय झालाय? दंभ. काही नाही राहिलं. मला लोकांना राग येतो आमच्या बोलण्याचा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. कोणी बोलत नाही. बोलला त्याची क्लिप करायची, बोलला त्याची बातमी करायची, त्याचा खोटा उपटायचा. मग ज्याला लवकर मारायचे त्यानं खरं बोलायचं. खरा बोलला का तो उद्या सकाळी दिसणार नाही. खरं यांचा धंदा असतो. हा एक. आता एक कीर्तनांच्या क्लिप टाकीतात. यांना कीर्तनातलं काय कळत? मग याच्या ओवी पाठ आहे का, याला पसायदान येते का काय? नाही, फक्त आपलं TRP साठी थोडस याच्या त्याच्या ठोकायची पैसा कमवून घ्यायचा. म्हणजे का धार्मिक आहेत का यांना कमा? काय एक तरी ओवी येते का त्यांना? तरी ते आता मी सिस्टीम वाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्याने वाढवला. विषय लगेच हे क्लिप करणार. इंदुरीकर सिस्टीम वाल्यावर भनकले. खाली लगेच कमेंट, तो नालायक कसे म्हणजे मी. आणि मला नालायक म्हणणाऱ्याला आतली चड्डी नाही, हे नालायक मला म्हणते. काय तुझं कार्ड चालू नाही ना, लाईव्ह व्यू नाही ना, नाही तर हळूच दे ठोकून खालून. मला वर ना दिन तू दे गेम करून. उद्या झालेच तुला 1500. यांनी माझं पार जिणं मुश्किल केलंय. मला मागच्या आठवड्यात या नमुन्याने अशी क्लिप केली का मी आजारी आहे. मला सलाईन बिलाईन भरलं शेवटच्या स्टेपला आहे. आणि खाली लिहिलं इंदुरीकर शेवटच्या स्टेपला आहे. म्हणजे मी मरावा म्हणून यांचा जप चालू आहे. ते उलट झालं. मी मागच्या महिन्यात 93 कीर्तन केली. नाही, काय होतंय, परमार्थिक माणसाला परमार्थच कळतो, बाकीच्याला काय कळत. आणि त्याला सांगू नाही काही. काय उपयोग? काय त्याचा काय उपयोग आहे त्याचा? काय आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग आहे त्याचा? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. हे नाही झोप आता. रात गई बात गई. इंद्रिकेचं वाक्य ऐकायचं का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. कोण विचारित नाही. या मुलाला लोक मार्केट येतात, त्यांची पत्रिकेत फोटो बिटो टाकीतात लोक. मृदुंगमणी, तालमणी, काय बरेच नाव आहे. स्वर भास्कर, स्वरमणी, काय कुठून आणलं ते पुस्तकातलं नाही ते. पण याचे हात चांगले तवरच याला लोक मानणार. एकदा हात संपला विषय. लोकांना काय घेणार? लोक सीझन गायक वादक सुद्धा ध्यानात ठेवा. शरीराला सांभाळून परमार्थ करा. यांच्या नादी लागण्यात मजा नाही. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागलं, उरफाटे बोलायला लागलं. लोकांना काय घेणार? रात गई बात गई कधीच करायचं नाही. मला आपलं शरीर सुंदर आहे तोपर्यंत परमार्थ करायचा. ज्या दिवशी शरीर थकलं स्टॉप. यांना काही घेणं नाही. हे फक्त आपल्या अंत्यविधीला येतील, 2 मिनिटं डोळे वल्ले करतील, दुसरीचे चपला घालतील, घरी जातील. यांना काही घेणं नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. हे काय घेणं? लोक वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. आता हे एवढा मोठं तुम्ही सप्ताह करता, एवढ्या मोठ्या महात्मेचं मार्गदर्शन आहे. लोकांना काय? लोक हे बिचारे तरुण पोरं सप्त्यात एवढे कष्ट करतात. कोण पोरांची कदर करतं? आज 100 लोकांचा कार्यक्रम ठेवला तर वाढायला विकत वाढे आणावं लागतात. आज एवढ्या लोकांना 7 दिवस तरुण पोरं वाढतात. कोण सप्त्यात पोरांचं कौतुक करतं? खरे कष्ट कोणते सप्त्यात? पोरण मुळात सप्त्यात पोरांमुळे होत्यात. बादल्या उचलू पोरांची खावट गेली. मग त्यांचा कोणी सत्कार केलाय का? आणि ज्यानं रुपड्या वर्गणी दिली नाही मोठा आहे म्हणून घेतला बोखंडी या आणि रुपड्या वर्गणी दिली. आता या पत्रिकेमध्ये वाचलं तर कीर्तनकाराचं सौजन्य देणारे एक माणसं आहे. हे कौतुकच केलं पाहिजे महाराजांनी. आज महाराजांसारखं माणूस आहे, चोले महाराजांसारखे महाराज एवढे सुंदर गायक आहेत. सप्ताह करणाऱ्यांना त्रास होतो, कुठाला करणाऱ्याला काय?
त्यानं आपलं वाट्यावर पडायचं. आपल्याला पटत नाही म्हणून आपण तिकडे जात नाही. मग नदीवर जाय, नको इकडे येऊ. काही आले होतो का, मुळ्याचा कोंब दुखतो का, आग होती का, गावात मीटिंग बिटिंग बसली का, काही लोकांनी काही मीटिंगला काहीच बोलायचं नाही आणि ग्रुपवर बोलायचं, मोबाईलच्या ग्रुपला. हे मोबाईलचे ग्रुप आहेत ना, मला वाईट वाटल. 2-4 महिने जाऊ द्या, 5-6 महिने मर्डरी होतील या ग्रुप पायी गावांमध्ये. मर्डरी सगळ्यात वाईट. आणि ग्रुप त्यावर चालणाऱ्यांना आणि कमेंट टाकणाऱ्याला कधी तोंडानं सांगत जाऊ नका, कधीच सांगू नका. नाही नाही, कमेंट करणाऱ्याला निवांत एका ठिकाणी न्या. त्याचे बॉल सटकस्तवर त्याला हाना, तो सोडायच्या अवघड. खरंय का खोटंय बोला. आज हसण्यावरी नेऊ नका. गाव आहे आपलं, साधूची भूमी आहे, साधू महात्मा आहे. मारुतीचा वर्धापन दिन आहे. आज आपली स्मशानभूमी एक आहेत, आपल्या गावात नाथे एक आहेत. उद्या तिकडे लाख काही असेल, पण गाव गावात राहिलं पाहिजे. आज एक माणूस एकमेकाचा पाहुणा आहे. एकाची मुलगी एका गावात देईल, एका स्मशानभूमीत जलायचं आहे, एका ग्रामपंचायतीत नोंद आहे. तुमच्या माझ्यात दुश्मनी नको. ते पक्ष बिक्ष नेता बिता राजकारण नंतर, पहिलं गाव. तुमचं काय मत आहे? मंदिर बांधायचं अख्खं गाव एकत्र आलं पाहिजे, सप्ताह करायचं अख्खं गाव एकत्र आलं पाहिजे, शाळा बांधायची अख्खं गाव एकत्र आलं पाहिजे. पक्ष बिक्ष नंतर, साहेब बियब नंतर. कारण तुम्ही सप्ताह नाही केला, तुम्ही धर्माचं काम केलंय. हा सप्ताह नाहीये, हे धर्माचं काम आहे. आणि आज आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, धर्म वाचवायचा. आज संकट माणसावर नाहीत, तुमचं माझं मनगट एकच पाहिजे. आम्ही उक्त नाही घेतलं लोकांच्या शिव्या खायचं. खरं का खोटं बोला. आजपासून ह्या गावांमध्ये राजकारण हा विषय फक्त मतमोजणी संपली का त्याला आग लागली पाहिजे, परत सगळे एकत्र पाहिजे. तुमचं काय मत? तोवर करा, काय तुमचं उत्पन्नाचं साधन येते. तुम्हाला किडा आहे, तुम्ही जिरून घ्या, त्याच्याबद्दल आपलं मत नाही. पण मतमोजणी झाल्यावर एका हाकेला अख्खं गाव चहा प्यायला पाहिजे, परत तो विषय काढायचा नाही. तुमचं काय मत? उद्या आपल्या मुलीचं लग्न आहे, उद्या आपण अंत्यविधी आहे. आणि राजकारण गावातलं इतकं खाली जाऊ देऊ नका का एखाद्याच्या अंत्यविधीला जायचं नाही, इतकं खाली जाऊ देऊ नका. तुमचं काय? तुम्ही करा, तुमचा धंदा आहे, तुम्हाला उत्पन्न आहे, तुमचा तो व्यवसाय. तुम्ही काय समाज सेवा बिवा करता असं काय नाही. तेव्हा तुम्ही धार्मिकपणाचा अवसर नाही आणू नका, पण गरिबांच्या अंत्यविधीपर्यंत जाऊ नका. तुमचं काय? अक्षरशः गावांमध्ये महाराज इतकी वाईट परिस्थिती झाली, थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही. काय वाटलं असेल त्या भावाला? भाऊ मला आहे, भाऊ तुम्हाला आहे. काय वाटलं असेल? रडला तो. साखरपुडा झाल्यावर रडला हो. त्याला पैसे गेल्याच काय नव्हतं वाटलं, त्याला त्या मुलीसाठी ते पैसे घालवायचेच. तो म्हणला मला मुलीचं काहीच वाटलं नाही, मला फक्त माझ्या भावाने ना बैठकीत बसावं लागत होतं, माझ्या कार्यक्रमाची किंमत राहिली असती. पण ह्या तुमच्या राजकारणापायी, ह्या ग्रामपंचायतीच्या सोसायटीच्या तमाशांपायी तुम्ही तिथे गेले सुद्धा नाही. बोला तुमचं काय? मुलगी रडली हो. साखरपुडा म्हणजे मुलीचं निम्म लग्न आहे, आनंदाचा दिवस आहे का रडायचा? रडली साखरपुडा झाल्यावर. ती पोरगी का रडली माहिती का? मी तर दोघांनाही पाहुणी आहे, माझ्या बापालाही पाहुणी, माझ्या चुलत्यालाही पाहुणी. मी तर ह्या घरातून एक दिवस जाणार आहे. माझ्या बापाचा जेवढा अधिकार आहे तेवढा माझ्या चुलत्याचा अधिकार आहे. माझ्या चुलत्याने जेवायचं नव्हतं माझ्या घरात, फक्त त्याने माझ्या पाठीवर ठाप टाकली जास्ती वादाची, तरी मला बरं वाटलं. आज गावातल्या लोकांनी इतकं, एक वाक्य सांगू का, ह्या वरच्या राजकर्त्यांनी गावांमध्ये माणसात माणूसच ठेवला नाही. माणसात माणूसच राहिलं नाही. कुणी कोणाशी बोलानं, कुणी कोणच्या मौते. ते आहेत बिचारे गुन्ह्या गोविंदानं, त्यांचं काय नाही. ते झाले आता कालपर्यंत भांडले, आज निवांत झाले सगळे. आता पुन्हा 4-5 तारखेपर्यंत तमाशा करतील, 6ला पुन्हा मोकळे निवांत. तुम्ही 6-5-2लाच असाल ना तुम्ही बी. तुम्ही आमच्या बरोबर आहे का नंतर? तुम्ही आता पंचायत समितीला नाही का? बरं झालं, सप्ताह तरी होऊन गेला. अवघड आहे, हसण्यावारी नेऊ नका हे वाक्य. हे केस कमी आहेत महाराज माझ्या अंगाची.
एवढी गावं पाहिली ती. माझ्या इतकी कीर्तन नाही केली कोणी एका जन्मात. कुणाला 10 जन्मात होणार नाही. हे वाक्य खोटे नाहीत, अनुभवाचे आहेत आणि खरे आहेत. का दुश्मने वाढवता तुम्ही गावात? काय फायदा आहे? तुमच्या वट्यावरून तर अंत्यविधी जाणार का? आज गावांची लेवल इतकी खाली गेली. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. गावातला एक पुढारी शाळेकडे पाहत नाही. एक पुढारी एकाही ग्रामपंचायत सदस्याला त्याच्या गावातल्या शाळेचा पट माहित नाही, एकालाही नाही. हे फक्त 26 तारखेला जाणार शाळेत, आता सोमवारी पुढच्या. असे कपडे घालून जाणार जसे काय यानंच इंग्रज उचकून लावले. गोळ्या खऱ्यानं निघून येणार. खरंय का खोटंय? मला आज गावातल्या शाळेतले मोबाईल जर बंद झाले नाही तर पिढी संपेल. तुमचं काय मत आहे? आम्ही बोललो का आमची क्लिप करायची. इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखावल्या, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. मी आहेच लफले निसताना. मी लई संकट काढली महाराज. माझ्या जागेवर दुसरा बाबा असताना मेलाच असता, पण मी निर्लज्ज असल्यामुळे ठणठणीत आहे. नाही तर रोज 90 लफडे होती. 40% शाळेतले पोरं मोबाईल न गेले, 10% लोक शेअर मार्केट न गेले. 14 जण इथं बसले, पैसे गेलेले. सप्त्याला कधी 8 रुपये दिले नाही नाना. खरंय का खोटंय? मला थुकेल तंबाखू वाळून खायची वेळ आली लोक. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगू का पुढे जाऊ? 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. तुमच्या धमक असेल ते फक्त दारूवर बोलून दाखवा, नाही तुझी मर्डर झाली उद्या सकाळी तर काय? बोला, बोलून दाखवा. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. काय म्हणते? त्याचा परिणाम जर ऐकला तुम्ही तर डोकं बंद होईल तुमचं. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. गेला मुलगा, पाप केला त्याने. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून बापाला मुलगा मोठा केला, ही त्याची चूक झाली. बनियान माळाला तर त्यानं पलटी करून घातलं, ही त्याची चूक झाली. काय तुमच्या बापाचा दोष काय आहे मला सांगा? कापूस शिकायला गेलेला माणूस थंडी वाजली म्हणून बैल खाली खाली झोपून राहिला आणि त्याचा पर्या 90 पिऊन मरतो. त्याच्या बापाची चूक काय? आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई मुला शांती दिलाय. काय तिने पाप केलाय? 3 रंगाचं लुगडं नेसली, ही तिची चूक झाली. स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले तिने. 12 रुपये किलोनं कापूस येतला आणि कालवणाला काही नव्हतं म्हणून तिने लोणचं भाकरीला सोडून दिवस काढले. घर गळत होत तर तिनं मला मांडी घालून मांडीवर पोरं घेतली, पण घरात भिजू दिली नाही. या 4 वर्षामध्ये जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानारी पोरं उड्या आणतात. उड्या. काय माहिती ह्या पोरांना माझा बाप गेलाय? काय माहिती ह्या पोरांना माझी आई विधवा झाली? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. तीच पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे? तेच प्रेत रस्त्याला घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुणी चालवलं सांग, आई सांग. तेच प्रेत पेटवले पोरं विचारतात, आई पेटला ग माझा बाप? आई पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येत आईला म्हणत, आई मेलाय माझा बाप, मेलाय. या 4 वर्षात 3रीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक अवलाद हे बेवड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत महाराज. भांडे विकून, लुगडे विकणे ह्या नालायकांनी बायकांची लुगडे. दळायला गेला दळणच विकलं, दळण.
आणि लग्न जमवणारे दलाल नीट ऐका, मध्यस्थी करणारे हरामी ओ कमिशन घेऊन लग्न जमवताना जरूर घ्या, पण नवरदेव दारू पितो हे बैठकीत सांगून जा. तुम्ही फुकाट लग्न जमीत नाही, तिकडून 50 घेतो आणि इकडून 50 घेतो. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत आपल्या गावात बोलवायचं नाही. त्याला म्हणावं फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. हा, 9वीला आहे मुलगी, 9वीला. हो, वाक्य ऐकायचं का इंद्रिकचं? ज्याचे मित्र खास त्याचा संसार खास, ज्याचे मित्र नालायक संसार संपला. जगातल्या एकाही आईचं दूध वाईट नाही आहे, एकाही बापाचे संस्कार वाईट नाही आहे. नवरा बायकोचं दारू पिऊन भांडण होत आहे, नवरा दारू पिऊन बायकोला मारतोय, हे कुणालाच माहित नाही, मित्राला माहित आहे. त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे बायको नेऊन घाल, नाही तर दुसरी कर. पण त्या पोरीचा जर फटका बसला तर तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्रांना दिला पाहिजे. मित्र दारू पितोय, त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे इकडे दारू सोड, नाही तर दुसरी सोड. सोड दुसरी, काय फरक पडत नाही. पण माझ्या बापाच्या दारूपायी माझी आई कामाला जाते. माझी गुजीरवाणी मुलगी आहे, वर्गात सगळ्यात हुशार आहे, 9वीला आहे, वर्गात उभी राहते. प्रयोग नाही म्हणून ती खाली मान घालते, वर्गातली पोरं तिला हसतात. आणि माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. माझी मुलगी मधल्या सुट्टीत घरी येते आणि आईला सांगते, आई मला शिकायचं नाही. आई आई म्हणते का? बाबा आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. आई मला प्रयोग वही नाही आहे. आई लुगड्याच्या पदरातली 50 रुपयाची नोट काढते आणि मुलीच्या हातात देते. मुलगी मूठ आवळते आणि आईला कडकडून मिठी मारते. आणि पोरगी म्हणते, आई मी तुला 80% मार्क पाडून दाखील, पण माझ्या बापाच्या दारूमुळे माझ्या वर्गातली मुलं मला हसतात. आज मी गोष्ट सांगत नाही तुम्हाला, ही आज माझ्या समोर कीर्तनात बसलेले 80% दारुड्यांच्या घरातले चित्र आहेत. आणि याला फक्त 4च कारण आहेत: दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आईबापांनी पोरांचे केलेले लाड. तो काम नावाचा जो नवरा आहे त्याला वासना नावाची सासू आहे, आणि वासना नावाच्या सासूला डंब नावाचा सासरा आहे. तिथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो. आणि त्या सासऱ्याला 4 मुली आहेत, म्हणजे त्या नंदा आहेत. आणि त्या नंदांचं नाव आहे आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आणि 6 दीर आहेत, काम, क्रोध, आणि ते सगळे याच्यात राहायला आले. नवरा आहे काम, नवरी आहे बुद्धी, सासरा आहे, सासू आहे वासना, सासरा आहे डंब, नंदा आहेत 4 आणि दीर आहेत 6. आणि त्या मुलीचा बाप तिला न्यायला आला. मुलीला सांगितलं, बाबा त्यांना विचारा. नवरा नाही म्हणला, सासरा नाही म्हणला, सासू नाही म्हणली. बाप रडला आणि बाप पोरीला म्हणायला लागला, बाई मी तुला न्यायला आणतो, पण सासरा नाही म्हणतोय. बाबा डोळ्यातलं पाणी पुसा, माझ्या दारात येऊन तुम्हाला रडणं शोभत नाही. बाबा तुम्ही जर एवढ्या सुंदर शरीरामध्ये मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुमच्यावर ही रडायची वेळच आली नसती. कामेने दे तने दे हावलो को मी काय करणार आहे? काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार आहे. नीट आहे का बरं का? काम नावाचा नवरा मी बाईला म्हटलं, भजनाला जाणाऱ्या बाईला शेजारच्या बाईने नाव ठेवलं ना, आपलं भजन सोडायचं नाही, भजन वाढवायचं.
तिच्यात एकच अभंग म्हणा, तिला जळू द्या. जळू द्या म्हणजे तिचं बार तिकडं राख होऊ द्या, पण आपलं भजन सोडायचं नाही. काही लोक म्हणतात ना, मग नाव ठेवलं का भजन बंद करायचं, कधीच करायचं नाही. तरुण पोराने एक पोरांना वाक्य सांगतो, पोरांना सांगू का? लय राग येईल तुम्हाला, तुम्ही शिवी द्याल मला, सांगू का? पाया पडतो पोरांना तुमच्या, तुम्ही दंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. नका नका नका. तुम्हाला आता वाईट वाटेल, तुम्हाला माहित नाही पोरांनो, लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी जवळ दिसले, तुम्हाला माहित नसेल, 10 वर्ष शिक्षा आहे आता, आणि त्याला जामीन नाही आहे. पूर्वी त्याला जामीन होता, आता जामीन नाही. जिंदगी संपून जाईल तुमची जिंदगी. आणि एकदा जर तुम्ही आत गेले ना, 10 वर्ष बाहेर येत नाही. आणि आतापर्यंत गरीबाचीच आत गेलेत, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे कधी गेले नाही आणि मोठे कधी जाऊ नाही देणार नाही. मोठी माणसं हुशार आहेत, त्यांची पोरं कधीच रोडला काढणार नाहीत. ती दर 5 वर्षातून एकदाच रोडला आणणार पोरं. का माझा बाप दमल्यावर मी आहे, तुम्ही फक्त आमच्या सतरांच्या झटका भोंगे बांधा, तुमची पोरं आम्ही सीझनला वापरून घेऊ, 90 पासून सीझन संपल्यावर सोडून देऊ. त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल तुमचं पोरांना. कोणतंही काम करायला आता पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतं. हा, तुम्ही उद्या व्यायाम केलाय, पोलीस भरतीत जायचंय, छाती भरवली, उंची भरवली, गरीबाची पोर आहे, तुम्ही 5-5 किलोमीटर पळालेत, उद्या जर दाखला चुकीचा मिळाला तर जिंदगी संपल. उद्या खताचं दुकान टाकायचंय, औषधाचं दुकान टाकायचंय. आणि हे पोरांना मी तुम्हाला का सांगतो माहिती का? कपाशीवर तुरीवर कधीच संसार होणार नाही. 5 क्विंटल ऍव्हरेज निघाला यंदा कपाशीचं. 6,000 रुपये बाजार होते, 30,000ची कपाशी झाली, 52,000 रुपये खर्च झाला. बिल घेतानाच औषधावाला तिथं होता. पिशवी हालीत घरी आलोय. आता तुरीचा सीझन चालू आहे. काय भाव आहे तुरीला? 7,000. 7 एवढा नसल नाही, 7 काय निघणार आहे एकरी? मग 14,000ची तूर झाली आणि 82,000 रुपये खर्च झाला. तोंड झोडायची पाळी नाही. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. पोरांना तुमच्या पाया पडतो, शेतीला साईड बिझनेस केला तरच शेतकरी वाचेल. कोणचं ऐकू नका आणि नादी लागू नका. इंदुरीकडचं ऐका, गारीगार इका, कुल्फी इका, पाव इका, रद्दी इका, पेपर इका, पंक्चर काढा. फक्त किराणा आणि भाजीपाला वरच्यावर सोडवा तर शेतकरी वाचेल. नाही तर पोरांचे शाळा, शिक्षण, लग्न नाही नाही नाही, हे शेतीवर सूत्रच बसणार नाही. तुमचं काय मत? पावी का काय फरक पडतो? 100 पेपर टाकले तर 1 रुपया पेपरनं 100 रुपये मिळतील 2 तासात काम. आता 8 महिने रसाचे दुकान चालतील यंदा. आता 15 जानेवारी नंतर टाकायला सुद्धा काही हरकत नाही. चालू झाले, टाका ना. 50 तरच जातील दिवसभरात, एखादी 10 जातील. पण रुपया जर तुमच्या खिशात नसेल, तुम्हाला पुत्र जगात विचारणार नाही. आणि तरुण पोरांना अजून एक वाक्य सांगतो, फक्त तुमची आईन बाप मरू द्या, तुम्ही एक 15 दिवस भाऊजाईच्या हाताखाली मला जगून दाखवा. बस, तुला वर्षभर मी सांभाळतो खाऊन पिऊन, बस. फक्त तू 15 दिवस भाऊजाईच्या हाताखाली जगून पाय. नाही तुम्ही मागची पुढची जिरली तर काय? अरे तू उशिरा आला तर जेवण झाकून ठेवणारी आई आहे, उशिरा आला तर घर उघडं ठेवणारी आई आहे, तुझ्या जागेवर तुझी गोधडी नेऊन ठेवणारी आई आहे. एकदा आईन बाप गेलो, भाऊजायांच्या आणि भावांच्या पुढे मध्ये संसार होत असतो का? येडेत का तुम्ही? तुमचं डोकंच बंद डोक्यात. मग तिनं काय केलं? काम नावाचा नवरा भजनात गुंतवला, वासना नावाची सासू नामात तल्लीन केली, दंब नावाचा सासरा घरातून बाहेर काढून दिला आणि 6 नंदांची लग्न करून दिले, 6 धीरांची, आणि ती एकटी राहिली. आणि एकटी राहिल्यावर ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी, ब्रह्म साक्षात्कार होण्यासाठी अखंड भजन केलं. आणि मग ती मुलगी तिच्या बापाला सांगते, बाबा मी नामचिंतन केलं, नवरा काम नावाचा नवरा भजनात गुंतवला, वासना नावाची सासू मी घरातून बाहेर म्हणजे भजनात तल्लीन केली, दंब नावाचा सासरा मी घरातून बाहेर काढून दिला आणि फक्त भजनच करीत राहिले.
तर योग्याला जप्याला टप्याला जो दिसला नाही तो माझ्या बुद्धीनं मला दाखवला कसा योगिया तुला बघतो ना देखिला सावधानी योगिया तुला बघतो ना देखिला योगिया तुला बघतो ना देखिला योगियाच्या ध्यानी जाताना झालं काय मी भक्त तो देवा साजनी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी बुद्धी आता इथे लक्ष्मण महाराजांसारखे साधू आहेत आज गायक आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आहेत आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य ध्रुव गंगाराम गोदेले शिवाजी पवार देवीदास रमेश गांधीले चंद्रविलास केशव गांधीले कार्यक्रमाचे आयोजक एवढ्या मंडळीचं कौतुक करताना माझ्या कीर्तनाचं फक्त एवढंच ध्यानात ठेवा माणसास